40+ संपूर्ण टीम आपण व्यासपीठावर या. तर चला मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय सात्विक इलेव्हन जोगाव या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेले. ऑन स्क्रीन आपण पाहतोय जो विजेता संघ 40+ या पोल मधील अभिनंदन. अतिशय चांगला खेळ संपूर्ण लेजेंड क्रिकेटरांचा आम्हाला पाहायला मिळाला एकंदरीत या स्पर्धेमध्ये. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायचे. टीम सात्विक इलेव्हन जोगाव टीम या टीमने टॉस जिंकला आणि इच्छापूर्ती ऐरोली या टीमला या ठिकाणी इन्व्हाइट केले जाते. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि स्वप्नील ही सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम इच्छापूर्ती ऐरोली या टीमच्या माध्यमातून ज्या जोडीने सातत्याने यंदाच्या हंगामामध्ये आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आला त्या त्यावेळेस ॲज अ ओपनर म्हणून आपल्या टीमला सावरण्याची भूमिका या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपल्याला पाहायला मिळतो. स्कोरर चषकाचं हे आयोजन भावेश भोईर मंदार पाटील यांच्या संकल्पनेतून पहिल्या पर्वामध्ये हा दिमागदार सोहळा आपल्या समोर साकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. चला कठोर परिश्रम करूया, आपल्या देशाचे नाव कमवूया, आपल्या हातांना शस्त्र बनवूया आणि स्वप्नांपेक्षा असा नव भारत घडवूया. उत्सव दिन रंगांचा आज आभाळी सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी लिहिली आझादीची गाथा, त्यांच्या चरणी ठेवतो माता. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर या स्पर्धेमधील खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे ग्रामीण गटामधील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इच्छापूर्ती ऐरोली आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सात्विक इलेव्हन जोगाव या दोन टीम मध्ये हे बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरले. विजयाचा एक नवा अध्याय या दोन्ही टीम समोर असेल, परंतु एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगत असताना सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. राजेश आणि स्वप्नील तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळेल पियुष पाटील आपल्याला सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. आज होम ग्राउंडवर एक नवी कसोटी असेल ती म्हणजे विजयाची. तर जोगावचे लेजेंडरी क्रिकेटर गौतमजी पाटील यांचं देखील नुकतीच यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आयोजक मंदार पाटील यांचे पिताश्री दिलीपजी पाटील यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. आज वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून एक भरपूर चांगलं कार्य मंदारच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक बॅट्समन राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन होते, सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते आणि एका रनने धावफलकाचा प्रारंभ होत असताना इच्छापूर्ती ऐरोली या टीमचा एका रनने ज्या प्रकारे स्कोरबोर्ड ओपन झालाय अशा धावा रोखाव्या लागतील. पियुष पाटीलला 5 ओव्हरची मॅच आहे आणि एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी देखील आपल्याला पाहायला मिळेल. आज एक नवा अध्याय होम ग्राउंडवर टीम सात्विक इलेव्हन जोगाव या टीम समोर देखील आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तर भरपूर चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट,
कंस विनोद भगत यांचा इशारा आलाय. सरळ 6 रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. जसा टप्पा पडला त्यानंतर पूर्णपणे बॉडी बॅलन्स देखील भरपूर चांगला होता. भरपूर चांगला आहे. नजरेची पकड शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आणि डिप्स करले का बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलवर हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. बॅट्समन राजेश अनेक स्पर्धांमध्ये यंदाच्या हंगामामध्ये ज्या ज्या वेळेस इच्छापूर्ती ऐरुल्य संघ खेळलाय. भरपूर चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा प्रहार केला. रन मिळतील 6. केलाजी पाटील साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. मंदारजी पाटील जे या स्पर्धेचे जनक आहेत त्यांचे पिताश्री आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होते. आपल्या भारत देशाची परंपरा महाराष्ट्र एकदा आणखी एक मोठा प्रहार रेशीम दागिने विणले ही मायेचे प्रेमाचे उद्गार शाल आणि सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन दिलीपजी पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी होते. त्यानंतर गौतमजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. बॅक टू बॅक दोन षटकार आतापर्यंत राजेशने देखील लगावले. एक नवी स्ट्रॅटर्जी ज्या प्रकारे त्यांनी आखली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करण्याची आणि ती रणनीती कुठेतरी सफल दिशेने देखील चालताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार आतापर्यंत आले. 13 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. पियुष थोडासा महागडा आतापर्यंत ठरलाय. सुरुवातीच्या या 2 बॉलमध्ये हा बॉल देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन थोडंसं कमी. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत येतील. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल रनआउटची संधी परंतु भरपूर वेगाने धावलेत हे दोन्ही बॅट्समन. एक मोठी पार्टनरशिप आम्हाला बिल्डअप करायची आहे. त्यासाठी 1-1 2-2 3 4 आणि 6 रनसाठी मात्र आम्ही भरपूर चांगला संघर्ष करू हे प्रात्यक्षिक आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहे. तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते. तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान चालू असलेला संघर्ष एकेरी दुहेरी धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. हा बॉल देखील लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील. सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस करण्यासाठी जाल ना त्यावेळेस याच धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या क्षणाला थोडंसं प्रभावित केलं. सुरुवातीच्या 3 बॉलवर बोलबाला राहिल्यानंतर बॅट्समनला प्रत्युत्तर देत असताना या अगोदर वाढ झाले परंतु त्यानंतर पलटवार करण्यासाठी मी देखील कमी पडणार नाही हे प्रात्यक्षिक दाखवलं या निर्धाव स्वरूपाच्या बॉलवर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी. डीप मध्ये फिल्डर तैनात परंतु एक सोपा झेल सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. या निर्धाव स्वरूपाच्या बॉलवर एखादा लोण्याचा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा अर्पण करतो ना तसाच झेल मात्र हा ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालाय. झेल देखील कुठल्या बॅट्समनचा सोडलाय तर ज्या बॅट्समनने आता बॅक टू बॅक सोडताना आपल्याला धावफलकाची गती वाढवली ना त्या बॅट्समन राजेशचा या ठिकाणी झेल सोडताना आपल्याला पाहायला मिळालाय. फिल्डर बंटी स्वप्नील पाहायला मिळेल. स्वप्नील साठी हा बॉल जसा टप्पा पडला गुड लेंथवर त्यानंतर थोडासा उसे घेणारा बॉल बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. पाहता पाहता टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत बिनगडी बाद 18 रन. सुरुवातीचे 5 बॉल राजेशने पेस केले. 15 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय तर स्वप्नील देखील आतापर्यंत 1 बॉल खेळलाय परंतु 0वर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. HD लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आमच्या समेत टेक्निकल ऑपरेटर तेजसजी कोळी त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन साहिलजी जाधव आणि HD लाईव्हचे ओनर सुशीलजी दाखवाल. कमी वेळामध्ये ज्या प्रकारे या चॅनलची निर्मिती केली गेली आणि भरपूर चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी HD लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला 2 कॅमेरा सहित या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर HD लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समेत जॉईन झालेत तर सर्वांचंच स्कोरर शीर्षक 2026 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाजीच्या मार्कवर सूर्या नायडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आपल्या वेगाच्या जोरावर यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी सूर्या नायडूने देखील साकारली. सूर्याचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. बॅट्समनची मुवमेंट पहिल्या बॉलवर रीड केली त्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय.
सुरुवातीला ज्या प्रकारे वाढ झाली परंतु त्यानंतर सात्विक इलेव्हन जोगाव संघ देखील पलटवार करेल याचं प्रात्यक्षिक दाखवून दिले या सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर गोलंदाज सूर्या नायडूने. राजेश आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने 2 षटकार लगावलेत. हा बॉल देखील लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु व्हॉट अ कॅच, काय झेल पकडलाय. जरा झेल आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे फिल्डर विशाल साठी. विशालने मात्र आपल्या नावाप्रमाणेच कामगिरी केली. एक विशालनीय झेल त्याने पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये 2 षटकार लावू शकतो. ज्या प्रकारे औष्टिकचा थोडासा बाहेर होता इनसाइड आउट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु विशालला थोडासा वेगाने धावत आला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड त्याची चेंडूवर राहिली आणि हा झेल त्याने पकडलाय. पावसाळी क्रिकेटमध्ये फिल्डिंग करणं सोपं नसतं, परंतु अशा कठीण काळामध्ये हा सोपा झेल मात्र करून दाखवला विशालने. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. ज्या बॅट्समनने सुरुवातीपासून खऱ्या अर्थाने डोकेदुखी निर्माण केली होती ना त्या बॅट्समनला मात्र या ठिकाणी परतीचा इशारा दिला जातोय. नवीन बॅट्समन मात्र संग्राम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन बॅट्समन संग्राम देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 डाऊनचा बॅट्समन 1 डाऊन साठी आपल्याला पाहायला मिळतोय. 18-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते इच्छापूर्ती ऐरोली या टीमची. सूर्या नायडू पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा बॉल देखील, परंतु या क्षणाला लाईन देखील भरपूर चांगली होती, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. भरपूर चांगला झेल मयूर भोईरने प्राप्त केला. आल्या पावली माघारी परतलाय. बॅट्समन संग्राम देखील या ठिकाणी बाद होतोय. संग्रामला या संघर्षामध्ये भरपूर चांगली बॅटिंग करायची होती, परंतु तो संघर्ष अपुरा राहिला बॅट्समन संग्रामचा आणि दुसरा विकेट देखील गमावलाय. इच्छापूर्ती ऐरोली या टीमला दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई क्रिकेटमधील एक ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून देखील गावदेवी क्रीडा नगरी जोगाव या क्रीडांगणाकडे पाहिलं जातं. याच क्रीडा नगरीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा होताना आपण पाहिल्या. अनेक मोठे खेळाडू देखील या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहिलेत. अनेक खेळाडू घडलेत. नवीन बॅट्समन अभिजित मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीला आलेला फलंदाज स्वप्नील आता मात्र स्ट्राईक पासून थोडासा वंचित राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. धावफलक थोडस स्थिरावलाय. नवीन बॅट्समन अभिजित आणि ऑन हॅट्रिक वर गोलंदाज सूर्या नायडू. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका टोलावला. एक धाव तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. यतीन भोईर बॉल खाली जातील तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. तिसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये आलाय. कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी ऍज अ प्लेअर म्हणून तेवढीच महत्वपूर्ण असते. मोठा फटका तर जरूर खेळलाय. बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता. स्वप्नीलने पाठवलाय काऊ कॉर्नरच्या मोक्या प्लॉट मध्ये. याच फटक्याची प्रतीक्षा होती इच्छापूर्ती ऐरोली या टीमला आणि तो फटका मात्र स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवातीला थोडासा शांत संयमी आपण पाहिला हा बॅट्समन, परंतु त्यानंतर इन ऍक्शन मोड मध्ये तो आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन, माफ करा 25 रन, 25 रन आतापर्यंत होतात. दबाव फक्त आणि फक्त दबाव सध्याच्या घडीला पाहायला मिळाला. कारण अगोदरच्या बॉलवर ज्या प्रकारे षटकार आला त्यानंतर कुठेतरी थोडीशी जी विचार करण्याची क्षमता होती ने की कुठल्या दिशेने बॉल रिलीज करायचा ती क्षमता थोडीशी पाठीमागे राहिली. 26 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील झाली, परंतु शरीरापासून थोडासा दूरवर होता. हा बॉल बॅट पासून थोडासा दूरवर होता. चेंडू फळीचा संपर्क तुटला आणि पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 रनच्या साह्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2 गडी बाद 26 रन.
26 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्कोरर चषकाच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, तमाम क्रीडा खेळाडूंचं मी या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. चला नेक्स्ट मॅच शिवराम स्मृती कोपरखेडणे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कुमार 11 तुर्वे. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस केला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये नवी मुंबईमधील सर्वच मातबर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दुसरा सामना शिवराम स्मृती कोपरखेडणे त्यांच्या विरुद्धमध्ये कुमार 11 तुर्वे. तिसरा सामना तन्वी 11 कोपरखेडणे त्यांच्या विरुद्धमध्ये शीतलादेवी 11 जोगाव. चौथा सामना असेल. या बॉलवर मोठा फटका तर जरूर केलाय पहिला बॉल, परंतु सूर्या नायडूची ही चुकी किती मात्र भोवली जाईल हे प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 2 झेल आतापर्यंत ड्रॉप झाले. 1 झेल बंटीने सोडला तर 1 झेल मात्र सूर्या नायडूने सोडला. याच्या वेळेस एखादा बॅट्समनचा झेल सोडला जातो ना, त्याची कॉन्फिडन्स लेवल ही मात्र हाय होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. चांगली फिल्डिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली. 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अभिजित. कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणं तेवढंच महत्वपूर्ण असताना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. या दोन्ही बॅट्समनना वेगाने मात्र प्रत्युत्तर दिले मंथन आपल्याला पाहायला मिळते. अपकमिंग यंगस्टार खेळाडू या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये पियुष पाटील देखील असेल, मंथन देखील असेल. हा बॉल देखील दिशा भरकटली, लेग स्टिकच्या बराचसा बाहेर, परंतु विकेट कीपर मयूर भोईर यांनी चांगला प्रयत्न केला हा बॉल स्टॉप करण्यासाठी. नो +1. तर नुकतीच यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जोगावचे युवा नेते आणि प्रत्येक युवकाच्या पाठीशी सातत्याने गंभीरपणे उभं राहणारे नेतृत्व, क्रिकेटवरच त्यांचं असलेलं प्रेम आपण अनेक वेळा पाहिलं. सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर भूमिका ज्या नेतृत्वाची सातत्याने आपण पाहिली, परंतु तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय वैभवदादा भोईर यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन, 31 लॉस ऑफ 2 विकेट आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं वस्त्रालंकार, रेशीम दागिने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल आणि सौंदर्य प्रेमाचं असलेलं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन वैभवदादा भोईर यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. 32 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय आला गोलंदाज मंथनला आणि ज्या प्रकारे अंपायर सिग्नल डेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अमन सिंग आणि त्याचबरोबर विनोदजी भगत पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन स्वप्नीलला देखील. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 रन. कौतुक करावं लागेल गोलंदाज मंथनचं, कारण फक्त आणि फक्त अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 गडी बाद 32 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तेजस, क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये तुमच्या बॅटमधून जास्तीत जास्त धावा येणं भरपूर इम्पॉर्टंट असतं, परंतु सुरुवातीच्या ज्या प्रकारे 2 गोलंदाजांच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या ना, परंतु त्यानंतर आपल्या टीमला सावरण्याची भूमिका आतापर्यंत राहिली गोलंदाज मंथनच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4 साठी कुठल्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. साहिलला मात्र जरूर या ठिकाणी इन्व्हाइट केलं जाते. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा आणि नेक्स्ट मॅच शिवराम स्मृती कोपरखेडणे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कुमार 11 तुर्वे. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. गोलंदाजामध्ये बदलाव केला जातोय. मयूर भोईर आलेत गोलंदाजीसाठी.
तर मॅचला देखील सुरुवात होते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, टॅप करण्याचा प्रयत्न प्रभावित केला बॅट्समन अभिजित यांना देखील. पहिल्या बॉलवर कारण गेले अनेक वर्षाचा असलेला अनुभव मयूर भोईर यांचा. आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय की आपल्या आक्रमकतेच्या जोरावर अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून भरपूर चांगली कामगिरी यंदाच्या रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये देखील मयूर भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आणि यतीन भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर त्यांनी झेप घेऊन जर एखादा झेल जर पकडला तर वैभवदादा भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झाले. भावावरचं असलेलं प्रेम, त्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर केले आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडूने केला हवाई सफर आणि फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून आलाय. धावांची स्वप्न पूर्तता करणारा हा मोठा प्रहार होण्याचा प्रयत्न, पॉवरफुल सिक्सर बॉलवर केले. त्यानंतर आम्ही आता रामनाथजी भोईर साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सरसे स्वागत. 39 रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा आणखीन एक, वा भाई वा, स्वप्नील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. पत्रातोड परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून होत असताना सलग हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सलामीला आलेला फलंदाज स्वप्नील, सलामीला आलेला फलंदाज राजेश यांनी देखील 2 बॉल मध्ये 2 षटकार आतापर्यंत लगावले आणि त्याच पाऊलांवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न फलंदाज स्वप्नील देखील करतोय. 45 वर 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नेहमी असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची, परंतु कधी कधी युक्तीपेक्षा शक्ती महत्वाची. शक्ती दाखवली. हा तिसरा देखील येईल की काय, हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय सूर्या नायडू बॉल खाली, परंतु या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. 2 वार झाले परंतु तिसरा पलटवार केला गोलंदाज मयूर भोईरने आणि हा तिसरा बॅट्समन देखील गमावलाय. इच्छापूर्ती ऐरोली या टीमला हा तिसरा धक्का. नवीन बॅट्समन महेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा अंतिम बॉल मयूर भोईर याच्या खात्यामधील. शेवटचा अंतिम बॉल. 45 रन आतापर्यंत होतात. महेश यांच्यासाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने फटका केला. लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये फिल्डर होता. मंथन बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एकच सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 46 रन देखील आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहता पाहता 4 वर्षा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्याच्यात जर आपण पाहिलं सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा होत्या, परंतु त्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी 70 ते 80 धावा आपल्याला पाहायला मिळतील, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी केलेली कमाल, त्यामध्ये पियुषचा जर आपण विचार केला ज्याने 17 धावा खर्च केल्या, सूर्या नायडूने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. कारण सुरुवातीच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस कमीत कमी धावा येतात ना, येणारा बॉलरचा कॉन्फिडन्स देखील वाढताना पाहायला मिळाला आणि त्यामुळेच की काय मंथनने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. मयूर भोईर थोडासा महागडा ठरला, परंतु एक चांगलं कमबॅक त्याने केलं आणि 14 धावा या 4थ्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्यात. शेवटच्या स्पेलसाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक मंथन आलेत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर ज्यांनी गोलंदाज सज्ज होत आहेत. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. हा बॉल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला घडलंय काय, तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोन्ही बॅट्समनने एकाच क्षणी क्रीज सोडणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत मंथनने. याच क्रीडांगणामध्ये सराव आणि तो सराव कुठेतरी फायदेमंद ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील जसा टप्पा पडला थोडासा उसई घेणारा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न असफल होतोय बॅट्समन महेशचा. टार्गेट सेट करणारी ओव्हर स्कोरर चषक 2026 हे पहिलं पर्वानी या पहिल्या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा आदरणीय रामनाथजी भोईर साहेब यांचं देखील शुभ आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. वेलकम.
हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळालाय. जसा जसा डॉट बॉल येतो आतापर्यंत सलगचे 3 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे रिलीज केलेत बॉलर मंथनने. जर यानंतरचे 3 बॉल देखील निर्धाव आले नाही तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक पाहायला देखील मिळू शकतं. हा चौथा देखील डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जोरू गावचा हा रायझिंग स्टार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना आपल्या घरच्या मैदानामध्ये प्रतिस्पर्धी इच्छापूर्ती ऐरोली या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना या डेट ओव्हरमध्ये मात्र खऱ्या अर्थाने एक दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न परंतु हा 5वा बॉल देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. जर हा बॉल निर्धाव जर आला ना तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक देखील आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय रामनाथजी भोईर देखील मोठा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर प्रथम भगत यांच्या शुभ हस्ते सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पियुष आपल्याला पाहायला मिळेल. आज शेवटचा बॉल देखील निर्धाव येईल की काय. या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक टाकण्याचा विक्रम होईल की काय. लॉब तर जरूर केलाय. फिल्डर थोडासा दूरवर परंतु या शेवटच्या बॉलवर चौकार आला परंतु भरपूर चांगली गोलंदाजी केली. मंथनने जर हा काय गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मंथन याच्यासाठी. रामनाथजी भोईर यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय. 50 रन आतापर्यंत होतात आणि 51 रनचं टार्गेट असेल टीम सात्विक इलेव्हन जोगाव या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅच शिवराम समुद्री कोपरगेन या टीमचे कॅप्टन आणि कुमार इलेव्हन तुर्मे या टीमचे कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यामध्ये माजी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेचे आदरणीय प्रभाकरजी भोईर साहेब, प्रभाग क्रमांक 17 जोगावच्या नगरसेविका अंजनी प्रभाकर भोईर मॅडम, त्याचबरोबर तुर्बे गावचे माजी नगरसेवक चंद्रकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 15 तुर्बे गावच्या नगरसेविका कविता चंद्रकांत पाटील मॅडम यांच्या माध्यमातून देखील मोठं सहकार्य लाभले. त्याचबरोबर याच गावच्या रणरागिणी परिवहन समितीच्या सदस्या शीतलताई भोईर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहकार्य लाभले. समाजसेवक दर्शन हरिश्चंद्र भोईर यांच्या माध्यमातून देखील सहकार्य लाभले. युवा नेते अभिषेकजी प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून देखील सहकार्य लाभले. युवा नेते तुर्बे गावचे विनीत चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहकार्य लाभले. त्याचबरोबर याच गावचे समाजसेवक वैभव बालचंद्र भोईर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहकार्य लाभले. या सर्वांचंच आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं पुनश्च एकदा आयोजक भावेश भोईर आणि मंदार पाटील यांच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 51 रनचं लक्ष्य आहे. तर विनीतजी भोईर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. विनीतजी भोईर आपण देखील व्यासपीठावर येऊन विनीतजी भोईर साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या आणि टीम सात्विक इलेव्हन जोगाव टीम आपण देखील
लगेचच आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. 30 बॉलमध्ये तुम्हाला करायच्यात त्या म्हणजे 51 धावा. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं, परंतु तुम्ही केलेला खेळ, तुमच्या टीमचा झालेला विजय हा तुमच्या गावासाठी आणि तुमच्या कर्तृत्वासाठी तेवढाच महत्त्वपूर्ण असतो. आणि या 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचा प्रात्यक्षिक सांगण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जोगावचा बाहुबली सध्याच्या घडीला रुद्रांशू पाटील आणि त्याच्या समेत बंटी अंकितजी टेलर यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत असेल. वेलकम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो रुद्रांशू पाटील. तर चला नेक्स्ट मॅच शिवराम स्मृती कोपरखेड टीमचे कॅप्टन आणि कुमार 11 तुर्बे या टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच ऑन होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. फॉर द विकेट. पहिला बॉल फटका तर भरपूर चांगला आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ज्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो परंतु ज्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात ना तीच फटकेबाजी. जोगावचा बाहुबली सध्याच्या घडीला रुद्रांशू रामचंद्र पाटील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय आणि खुल्या गटातील स्पर्धा देखील या खेळाडूने मात्र गाजवल्या. रबर बॉल क्रिकेट बरोबर टेनिस बॉल क्रिकेट संगमात देखील भरपूर चांगली खेळी सातत्याने अनेक खुल्या गटातील स्पर्धांमध्ये राहिली, परंतु आज सात्विक 11 जोगाव टीमच्या माध्यमातून खेळत असताना एक नवा अध्याय त्याच्या समोर. परंतु या क्षणाला अंपायर सिग्नल येईल. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. वेट अँड वॉच ही भूमिका वापरली बॅट्समनने. एक धाव देखील बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 5 धावा आतापर्यंत होतात. स्ट्रायकर बॅट्समन रुद्रांशू मोठे फटके लगावण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. ज्या प्रकारे त्याने आपल्या कर्तृत्वाची सुरुवात ज्या प्रकारे केली मोठमोठे खेळी साकारून, तर रवी म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन. 5 धावा आतापर्यंत होतात. ओव्हर द विकेट. फटका तर भरपूर चांगला आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. आणखीन एक मोठा धमाका. रन मिळतील 6. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली ना. सहजच हा मोठा फटका खेळलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केला. चला टीम शिवराम स्मृती कोपरखेड टीमच्या कॅप्टनला देखील आम्ही इन्व्हाइट करतोय. चांगला तुर्बे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अकरा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तुमची सुरुवात जर चांगली असेल ना त्याचा शेवट देखील तेवढाच गोड होतो. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. राऊंड द विकेट. हा बॉल देखील लेग स्टिकच्या थोडासा बाहेर. अंपायर सिग्नल आलाय. वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. सोने पे सुहागा बाय 1 गेट 1 फ्री अशी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या नवीन शहरामध्ये ज्यावेळेस एखादं नवीन शहर वसतं ना त्या शहरामध्ये ज्यावेळेस एखादं सुपर मार्केट येतं सण उत्सवामध्ये त्या सुपर मार्केटमध्ये ऑफर लागते ना बाय 1 गेट 1 फ्री प्रत्येक प्रोडक्टवर. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर बाय 1 गेट 1 एक रन तर मात्र जर फ्री मिळाली. टीमची टोटल 13 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग थोडस चुकलं बॅट्समन रुद्रांशू पाटीलचं. चला नाणेफेकी करण्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. शिवराम स्मृती कोपरखेड आणि कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हर मधील 13 धावा आतापर्यंत होतात स्कोरबोर्डवर. 26 बॉल मध्ये अजूनही करायच्या त्या म्हणजे 38 रन. मोठा फटका तर जरूर खेळलाय. चेंडू होईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या बॉलवर केला आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय. हवाई सफर आणि फलंदाज बाहुबली रुद्रांशू रामचंद्र पाटील याच्या पाठमधून आलाय. पॉवरफुल ब्युटीफुल ग्लोरियस
सिक्सर पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय, टायमिंग तर खेळलाय, चांगलं होतं. पावसापासून वंचित आहेत, परंतु सध्याच्या घडीला या पावसाळी क्रिकेटमध्ये धावांचा कडकडाट मात्र साध्वी केली. पण जो गावचा सलामीवीर फलंदाज ऋतांशू पाटील करतोय आपल्या टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील. जसा टप्पा पडला, दिशा थोडीशी भरकटली, दबाव थोडासा वाढताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 20 रन आतापर्यंत होतात. अजूनही 26 बॉल मध्ये करायच्यात, ते म्हणजे 31 रन. 25 बॉल मध्ये अजूनही 31 रनची गरज आहे. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका तर जरूर आलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. अंपायर सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल 6 रनसाठी. याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. नेहमी असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. फटका जरूर आलाय. तुमची शक्ती देखील तेवढीच महत्वपूर्ण असते. हिंमत दाखवली पुन्हा एकदा. हिंमत असेल तर किंमत असेल. आणि ज्या प्रकारे फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला ऋतांशू पाटीलने आपल्या टीमसाठी दिशेने. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. बिनगडीबाद 26 रन. समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. 24 मध्ये अजूनही करायच्या, त्या म्हणजे 25 रन. चला नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्राईक रोटेट करून दिली. भरपूर चांगलं सेन्सिबल क्रिकेट केलं बॅट्समन बंटीने. कारण बंटीला देखील माहिती आहे की आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून दिली बॅट्समन ऋतांशू पाटीलने. आणि स्ट्राईक रोटेट करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. ज्यावेळेस एखादा बॅट्समन चांगली बॅटिंग करतो, सेट बॅट्समन तो असतो, मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येत असतात. ही भूमिका वापरली बॅट्समन बंटीने एका सिंगलच्या साह्याने. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा ऋतांशू पाटील. 23 बॉल मध्ये करायच्या अजूनही 24 धावा. तेवीस बॉल मध्ये अजूनही 24 रनची गरज. हा बॉल देखील दिशा भरकटली जाते. पंचांचा सिग्नल आलाय. व्हाईट बॉलचा 23 बॉल मध्ये आता मात्र करायच्या 23 रन. प्रति बॉल मध्ये 1 रनची सरासरी देखील येताना आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा भरकटली जाते. ज्या वेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करताना त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वपूर्ण असते. ज्यावेळेस दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. हा बॉल देखील आणखीन एक व्हाईट बॉल. दबाव स्पष्टपणाने जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शिवराम स्मृती कोपरखेडणे. तर रवी दादा आपण देखील या आमच्यापर्यंत. कोपरखेडणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यतीन दादा भोईर यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. या बॉलवर पुन्हा एकदा उडवलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे डाऊन द ग्राउंड. ऋतांशू रामचंद्र पाटीलच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक ट्रॅकिंग स्ट्रोक. आज षटकार. टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. कुमार 11 तुर्बे यांच्या विरुद्ध शिवराम स्मृती कोपरखेडणे. दिलीपजी पाटील साहेब यांच्या शुभेच्छा टॉस केला जातोय. जे आयोजक मंदार पाटील यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या शुभेच्छे टॉस देखील होताना पाहायला मिळतोय. 22 मध्ये करायच्यात 15. हा बॉल देखील अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉलचा अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड या ठिकाणी केली जाते. आणि टॉस देखील जिंकलाय कुमार 11 तुर्बे या टीमने.
आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. वा भाई वा, काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त षटकारांची आतिषबाजी ऋतांशु पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जो गावचा बाहुबली ऍक्शन मोड मध्ये तो आलाय आणि वा भाई वा. तर मर्याई ग्राफिक्स चे ओनर दर्पणजी भगत यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल, ज्यांचं देखील सहकार्य लाभले या स्पर्धेकरिता. जे संपूर्ण फ्लॅक्स आपल्याला पाहायला मिळतात ते डिझाईन देखील त्यांनीच केलेत. एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 45. 20 बॉल मध्ये अजूनही करायच्या त्या म्हणजे 6 रन. वीस बॉल मध्ये अजूनही करायच्या आहेत त्या म्हणजे 6 रन. हा बॉल देखील थोडीशी गती आपल्याला पाहायला मिळाली. लेफ्ट हँडेड बॉलर कडे तेजस चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते. दैविक देणगी नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतात, परंतु थोडासा महागडा ठरलाय. सध्याच्या घडीला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय राजेश. या शेवटच्या बॉलवर मोठा फटका आलाय आणि सामना जिंकलाय. स्कोरर चषक 2026 या पहिल्या पर्वातील पहिला उद्घाटनीय सामना जिंकण्याचा विक्रम केलाय राजेश. याच गावचा सात्विक 11 जोगाव हा संघ ठरलाय. आगडा ठरलाय. भरपूर चांगला खेळ एकंदरीत पाहायला मिळाला. आपल्याला पाहायला मिळालाय राजेश. या बॉलवर मोठा फटका आला आणि सामना जिंकलाय. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. नॉट आउट 51 रन ची भागीदारी आणि जे 51 धावांचं टार्गेट होतं या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी ते पूर्ण केले. त्यामध्ये 9 बॉल मध्ये 35 रनची नॉट आउट इनिंग. जर बॅटिंग आवडली असेल ना ऋतांशु पाटीलची तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या बॅटिंग साठी, ज्याने मात्र भरपूर चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. तर नेक्स्ट मॅच शिवराम स्मृती कोपरखेडणे आणि कुमार 11 तुर्मे. तर जशी मॅचला होईल सुरुवात आमच्या समेत पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक मित्र या ठिकाणी जॉईन होतील. कमी वेळामध्ये आपल्या समालोचनाच्या माध्यमातून नवी मुंबई